त्याच्यानंतर आपण देखील त्या ठिकाणी टायमर सेट करू शकता. ऑन फील्ड ताकीद देण्याचा पूर्ण अधिकार या ठिकाणी मंडळाने आपल्याला दिलेला आहे. त्या ठिकाणी आपण दंडित देखील करू शकता. हा सामना 5 षटकांचा, 2 षटक हे बंधनातील असेल. यस, पंचांचा इशारा येतोय. बरोबर 10:34 हा सामना या ठिकाणी चालू होतोय. यस, राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय साईनाथ. स्ट्रायकिंग एंडवरती एक विस्फोटक फलंदाज सूर्यकांत. दरम्यान पहिला चेंडू झोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होती. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय सूर्यकांत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती प्रेम दुंदे संघाकडून आपण पाहतोय. दरम्यान आता मात्र फटका फसतोय. चेंडूने बॅटची कडा घेतली. चेंडू जातोय घोषित रिझन मध्ये. एका धावेसह धावफलक उघडलं जातंय. धावफलकाचा श्री गणेशा केला जातोय दुंदे संघाकडून. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागली जाते मात्र 1 धाव. दरम्यान आता मात्र स्वैर मारा केला जातो. यस, पंच दोन्ही हात फैलावत आहेत. इट्स अ वाईट डिलिव्हरी. एका धावेने दंडित केलं जाईल. धावफलक पुढे सरकत आहे दोन्ही आकड्यावरती. चांगली गोलंदाजी साईनाथ यांच्या मार्फत. दरम्यान आता मात्र फटका एक्स्ट्रा पॉईंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकमा देत चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. धावफलक वेगाने पुढे सरकत आहे. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत तब्बल 6 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. या षटकातील विचार केला तर अजूनही 3 चेंडू मार्गस्थ असतील. दरम्यान आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न. नक्कीच यष्टीरक्षक देखील तेवढा तत्पर. पंचांकडे नक्कीच दाद मागितली गेली होती परंतु पंच दाद फेटाळतायत. फलंदाज सेफ. एक निर्धाव चेंडूची त्या ठिकाणी सांगता केली जाते. दरम्यान पुन्हा एकदा स्वैर मारा. यस, नियम क्रमांक 25 उल्लंघन होते आणि एका धावेनिशी दंडित केले जात आहे गोलंदाज साईनाथ याला. धावफलक पुढे जात आहे 7 या आकड्यावरती. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. सन्मान दिलाय चेंडूला. 30 यार्ड रिजन मध्येच चेंडू अडवला जाईल आणि एक निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता केली जाते. विचार केला तर अजूनही शेवटचा चेंडू या षटकातील मार्गस्थ असेल. आखूड टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी होता. चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल तोवर 1 धाव अर्जित केली जाते. एका षटकाची समाप्ती या ठिकाणी झाली. एका षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत तब्बल 8 धावा. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज राज. गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला जाईल सूर्यकांतसाठी.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सन्मान दिलाय चेंडूला. एक चोरटी धाव काढण्यामध्ये यश येत आहे दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दरम्यान आता मात्र लो फुल टॉस खेळून काढलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाला चकमा देत चेंडू फरार होतोय सीमा रेषा पार. चौकार. 4 धावेसह धावफलक पुढे सरकला जात आहे. धावफलकावरती धावा लागला जात आहे तब्बल 13 धावा. चांगली फलंदाजी आपण पाहतोय धुंदे संघातील फलंदाजाकडून. दरम्यान आता मात्र अकोट टप्प्याचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजाने केला परंतु अयशस्वी होतोय. बाकीचं तमाम काम यष्टीरक्षकामार्फत पूर्ण केलं जातं. एक निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता केली जाते. दरम्यान आता मात्र कट केलाय चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. दरम्यान आता मात्र ब्लॉक ऑल मध्ये चेंडू खोदून काढलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. या सीटचं चौकार. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. चांगले फटके सजवताना दिसतोय प्रेम आपल्या संघासाठी. एक जबाबदारीपूर्वक क्रिकेट खेळताना दिसतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 18 या आकड्यावरती. या षटकातील जर विचार केला तर अजूनही एक चेंडू मार्गस्थ असेल. दरम्यान आता मात्र फटका सजवलाय एक्स्ट्रा पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषा पार. या सीटचा चौकार. बॅक टू बॅक चौकार येत आहेत प्रेमच्या बॅटमधून. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत तब्बल 22 धावा बिनगडी बाद. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक. माफ करा सांघिक दुसरं वैयक्तिक दुसरं. आता मात्र ब्लॉक होल डिलिव्हरी. यष्ट्यांचा भेद घेणारा चेंडू त्रिफळा चित होतोय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. सूर्यकांत बॅक टू पवेलियन. पहिला हादरा पहिला झटका लागला जातोय धुंदे संघाला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय साईनाथ यांच्या मार्फत. अचूक टप्प्यावरती सटीक अशी गोलंदाजी आपण पाहतोय. ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू नक्कीच होता परंतु फलंदाजाकडे मात्र कोणत्या पद्धतीचं उत्तर त्या ठिकाणी नव्हतं. आणि सूर्यकांत पवेलियनच्या दिशेला येताना आपण पाहतोय तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये राज. दरम्यान आता मात्र स्वैर मारा. यस पंच दोन्ही हात फैलावतात. इट्स अ वाईट डिलिव्हरी. एक अवांतरित धाव दिली जाईल संघाला.
धावफलक जाऊन पोहोचतंय 23 या आकड्यावरती. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट होतोय. चेंडू आणि फळी यांचा कोणताही संपर्क नाही आहे. बाकीचं तमाम काम यष्टीरक्षकामार्फत त्या ठिकाणी पूर्ण केलं जात आहे. एक निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी केली जाते गोलंदाज साईनाथ यांच्या मार्फत. आता मात्र फटका चांगला सजवलाय. चेंडू जातोय काव कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषा पार. यस इट्स ह्यूज षटकार. धावफलक वेगाने पुढे सरकत आहे. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. तब्बल 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली फलंदाजी आपण पाहतोय राज यांच्या मार्फत. दरम्यान पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र बीट होतोय आणि बाकीचं तमाम काम यष्टीरक्षकामार्फत त्या ठिकाणी पूर्ण केलं जातं. एक निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. चांगलं कमबॅक केलं जातं गोलंदाजामार्फत. चेंडू चांगला होता, सन्मान दिलाय. चेंडू जातोय घोषित रिजन मध्ये. एका धावेसह धावफलक पुढे सरकलं जाते 30 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील एक चेंडू मार्गस्थ असेल. शेवटचा चेंडू या षटकातील. ब्लॉक होल डिलिव्हरी. यस, पंचांकडे दाद मागितली जाते. पंच दाद उचलून धरतायत आणि पायचीत होतोय फलंदाज राज. बॅक टू पॅव्हिलियन. दुसरा हादरा, दुसरा झटका लागला जातोय धुंदे संघाला. 3 षटकांची या ठिकाणी समाप्ती झाली. 3 षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 30 धावा धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 3 षटकं आत्तापर्यंत आपण पाहिलं तर फक्त 13 मिनिटं खर्च केलेत. 2 मिनिट पुढे चालत आहेत. चांगलं नियोजन आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. रुपेश पहिला चेंडू. यस, घोषित क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. अकोट टप्प्याचा चेंडू. चेंडूने बॅटची काढा नक्कीच घेतली होती, परंतु यष्टीरक्षकाकडून त्या ठिकाणी थोडीशी गल्लत होती. तर दरम्यान एक धाव धावून केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक पुढे सरकते 31 या आकड्यावरती, माफ करा 32 या आकड्यावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. अकुट टप्प्याचा चेंडू. फटका चांगला आहे. उंची जास्त, परंतु क्षेत्ररक्षक नक्कीच खाली होते. परंतु झेल सुटतोय. धरणी मातेला दान केला जातोय. तोपर्यंत 2 धावा धावून त्या ठिकाणी अर्जित केले जात आहेत. नक्कीच सायनाथ होता त्या ठिकाणी. गोलंदाजी चांगली करीत, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा गचळपणा आपल्याला दिसून येतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा होतोय धुंदे संघाला. पुन्हा एकदा स्वैर मारा. यस,
पंच दोन्ही हात फैलावतात. इट्स वाईट डिलिव्हरी. एक अवांतरित धाव दिली जाईल संघाला. दरम्यान आखूड टप्प्याचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु शरीराचा वेध घेतलाय चेंडूने आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं कमबॅक केले जाते गोलंदाजामार्फत. अचूक टप्प्यावरती सटीक अशी गोलंदाजी आपण पाहतोय. दरम्यान पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटची कडा घेतली क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप केला जातोय. चेंडू जातोय घोषित रिजन मध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहिली तर गोलंदाजी चांगली होती, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ गोलंदाजाला लाभत नाहीये आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी होतोय तो धुंदे संघाला. अजूनही एक चेंडू या षटकातील मार्गस्थ असेल. शेवटचा चेंडू. दरम्यान फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाला चकमा देत चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. 4 षटकांची या ठिकाणी समाप्ती झाली आहे. 4 षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. तब्बल 40 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ असेल. टायमिंगचा विचार केला तर 17 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट केलेत. चांगलं नियोजन आपण पाहतोय करंजे संघाकडनं. सांघिक 5वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय निलेश गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय प्रेम अजूनही मैदानामध्ये सलामीला आलेला फलंदाज. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू नक्कीच होता, खेळून काढलाय. खाव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतील अडवतील तोवर 2 धावा धावून अर्जित केले जात आहेत. 2 धावेसह धावफलक पुढे सरकलं जात आहे 42 या आकड्यावरती. दरम्यान फुलर लेनचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न नक्कीच, परंतु यष्टीरक्षकाकडून त्या ठिकाणी चूक होते आणि त्याचा खामियाजा भोगावा लागतोय बाईकच्या स्वरूपामध्ये. 1 धाव त्या ठिकाणी धावून अर्जित केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ दिसून येतोय दोन्ही फलंदाजांदरम्यान. आखूड टप्प्याचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावून त्या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. चांगला ताळमेळ आपण पाहतोय धुंदे संघातील फलंदाजाकडून. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत तब्बल 45 धावा. अजूनही 3 चेंडू मार्गस्थ असतील या षटकातील. आखूड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटची कडा घेतली आहे. यष्टीरक्षक नक्कीच चेंडूच्या खाली आले होते, परंतु पुन्हा एकदा झेल सोडला जातोय, दान केला जातोय धरणी मातेला. तोवर 1 धाव धावून त्या ठिकाणी अर्जित केली जाते. अजूनही 2 चेंडू मार्गस्थ आहे. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 46 धावा. दरम्यान आता मात्र फटका सजवलाय, चांगला फटका आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. यस इट्स ह्यूज षटकार. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 53 या आकड्यावरती.
माफ करा 52 या आकड्यावरती 52. 52. शेवटचा एक चेंडू अजूनही मार्गस्थ असेल. चला स्पीडअप घ्यायचा थोडासा. आता मात्र फटका फसला आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. त्या ठिकाणी चकमक चालू आहे चेंडू आणि क्षेत्ररक्षकांमध्ये. धावचीची संधी परंतु यस फलंदाज बोलताय सेफ. दरम्यान धावा अर्जित केल्यात पंच यस 4 धावा धावून अर्जित केल्यात. 5 षटकांची या ठिकाणी समाप्ती झाली. 5 षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 56 धावा आणि येणारे 30 चेंडू आणि 57 धावांचं आव्हान असेल करंजे संघासमोर. विनंती असेल धुंदे संघ 52. विनंती असेल धुंदे संघ आपला प्लेइंग 11 घेऊन लवकरात लवकर मैदानामध्ये जायचंय. अगदी 2 मिनिटाचा अवधी आपल्याला दिला जाईल. चला लवकरच मैदानाचा ताबा घ्या दोन्ही संघ. आजच्या दिवसात आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आणि ते सामने जर चांगल्या षटकांचे खेळवले जावो अशी आपली इच्छा असेल तर आपल्याला नियोजनबद्ध काम करावं लागेल. याची काळजी सर्वांनी घ्या. पंच विनंती असेल त्वरित सामन्याला सुरुवात करून द्यायची. करंजे संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवा. करंजे संघ चला त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दुंदे संघ पंच त्या ठिकाणी थोडीशी ताकीद द्यायची. त्वरित सामन्याला सुरुवात करून द्यायची. आपल्याला पूर्ण ऑथॉरिटी दिली आहे मंडळामार्फत. चला करंजे संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवा. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या दुंदे संघ. पंच आपल्याला ताकीद देण्याचा पूर्ण अधिकार या ठिकाणी मंडळाने आपल्याला दिला. येणारे 30 चेंडू आणि 57 धावांचं आव्हान ठेवलं होतं दुंदे संघाने. त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज सलामवीर मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला असतील साईनाथ आणि ऋतिक. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सांघिक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज प्रेम गोलंदाजी मार्कवरती. चला लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पंच इशारा द्यायचा, टायमर सेट केला जाईल. यस पंचांचा इशारा येतोय. 10:58 झालेत सामन्याला. माफ करा 10:59 सुरुवात. अकोट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये
क्षेत्ररक्षक नक्कीच त्या ठिकाणी होते, परंतु थोडीशी गल्लत होते. तदरम्यान एक धाव धावून अर्जित केली जाते. एका धावेसह धावफलक पुढे सरकला जात आहे. धावफलकाचा श्री गणेश केला जातोय. दरम्यान आता मात्र यस पंच दोन्ही हात फैलावतात. इट्स अ फाईट डिलिव्हरी. दरम्यान आता मात्र कट केलाय. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये, घोषित क्षेत्रामध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. अखोट टप्प्याचा चेंडू. यस स्वैर मारा. पंच दोन्ही हात फैलावतात. इट्स अ फाईट डिलिव्हरी. पुन्हा एकदा कट केलाय. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. धावफलक पुढे सरकतय. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत तब्बल 5 धावा. चला स्पीडअप घ्या. आता मात्र ब्लॉकर मध्ये चेंडू होता, खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे होते. चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल तोवर यस 4 धावा धावून अर्जित केल्यात. 4 धावा त्या ठिकाणी धावून अर्जित केल्या गेल्यात. दरम्यान पुन्हा एकदा यस चेंडूने बॅटची कडा घेतली आणि चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पहिला हादरा, पहिला झटका लागतोय करंजे संघाला. ऋतिक बॅक टू पवेलियन. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात तब्बल 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर ऋतिकची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय रुपेश. चला लवकर स्ट्राईक घ्या. 9 धावा. शेवटचा चेंडू अजूनही मार्गस्थ आहे. आता मात्र चांगला फटका खेळवून काढलाय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक येतील, अडवतील तोवर 2 धावा धावून अर्जित केल्या जात आहेत. 2 धावेसह धावफलक पुढे सरकतंय. आकडा या आकड्यावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर. सांघिक
दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती राज. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय साईनाथ. 10-12 पावलांचा लांबलचक असा रनअप. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक खाली आहे आणि झेल टिपला जातोय. दुसऱ्या हादरात दुसरा झटका लागतोय करंजे संघाला. साईनाथ बॅक टू पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय संकेत. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. लो फुल टॉस खेळून काढलाय काव कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल होतोय. तोवर त्या ठिकाणी एक धाव धावून केली जाते. एक्क्या दुक्यासह धाव फलक पुढे सरकतय. धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत तब्बल 12 धावा. अकुट टप्प्याचा चेंडू कट केलाय. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोवर एक धाव धावून अर्जित केली जाते. एक्क्या दुक्क्याचा संतत खेळ आपण पाहतोय. करंजे संघाकडनं धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या 14 धावा. दरम्यान आता मात्र फटका चांगला सजवलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. यस वन बाउन्स सीमा रेषा पार चौकार. धावफलक पुढे सरकतय तब्बल 18 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा चेंडू मार्गस्थ असेल. जोरकस मारलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परंतु झेल पुन्हा एकदा ड्रॉप केला जातोय. गचा क्षेत्ररक्षण आपण पाहतोय धुंदे संघाकडून. त्याचा खामियाजा भोगावा लागेल. 2 धावेसह धावफलक पुढे सरकतोय 20 या आकड्यावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती समीर. पंच थोडीशी ताकीद द्यायची. स्पीडअप घ्यायला सांगायचं आहे. गोलंदाज समीर. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. स्पीडअप घ्या.
अकोट टप्प्याचा चेंडू कट केला आहे. पंचरिजन मध्ये क्षेत्ररक्षकाला चकमा दिला जातोय आणि गचाळ क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चेंडू सीमारेषा पार जातोय. 4 धावेसाठी फरार होतोय. गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानामध्ये. तुंदे संघाकडून धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. तब्बल 24 धावा. दरम्यान पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. आता मात्र यष्टीरक्षक सूर्यकांत यांच्याकडून देखील झेल ड्रॉप होतोय. विचार केला तर या इनिंग मध्ये तब्बल आतापर्यंत 5 कॅचेस ड्रॉप झालेत. 5 संध्या निर्माण झाल्या होत्या परंतु त्या संधीचं सोनं करण्यामध्ये अपयशी ठरलाय हा धुंदे संघ. पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू. आता मात्र फटका चांगला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला चकमा देत चेंडू होतोय फरार. सीमा रेषा पार. चौकार. चांगली फलंदाजी रुपेश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धाव फलकाचा विचार केला तर धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. तब्बल 28 धावा. या षटकातील अजूनही 3 चेंडू मार्गस्थ असतील. कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यस पंचांकडे केविलवाण्या नजरेनं पाहिलं जात आहे परंतु पंच सांगतायत लीगल डिलिव्हरी आहे. हॅपीचा चेंडू नक्कीच होता. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटची गळा घेतले. चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धाव फलकावरती धावा लागतात तब्बल 29 धावा. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. आता मात्र फटका चांगला आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेट रीजन मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषा पार. यस इट्स ह्यूज षटकार. 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकाच्या अंती धाव फलकाचा विचार केला तर धाव फलकावरती धावा लागल्या तब्बल 35 धावा. आता मात्र समीकरण झालंय. येणारे 12 चेंडू आणि 22 धाव्यांची आवश्यकता या ठिकाणी असेल करंजे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दरम्यान पहिला चेंडू झोकून दिलाय. डीप मिड विकेट रीजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु क्षेत्ररक्षकाला चकमा देत चेंडू सीमा रेषा पार. यस इट्स ह्यूज षटकार. धाव फलक पुढे सरकतायत. तब्बल 41 या आकड्यावरती गोलंदाज मंगेश याचं स्वागत षटकाराने केलंय. दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र स्वैर मारा. यस पंच दोन्ही हात फैलावतात. इट्स अ फाईट डिलिव्हरी. आता मात्र चांगलं कमबॅक केलं जात आहे. टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू बाहेर निघाला होता
बाकीचं तमाम काम यष्टीरक्षक त्या ठिकाणी पूर्ण करताना दिसतोय आपल्याला. दरम्यान आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय पॉइंट रिजन मध्ये. चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल, तोवर एक धाव धावून अर्जित केली जाते. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 43 धावा. अजूनही 14 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. आता मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू नक्कीच होता, खोदून काढलाय. अडवतील फेकतील तोवर एक धाव धावून अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होता परंतु खारीज केलाय. आता मात्र समीकरण झालं. येणारे 8 चेंडू आणि 12 धावेंची, माफ करा 13 धावेंची आवश्यकता या ठिकाणी असेल. आठ चेंडू आणि 13 धावा. 13 धावा 8 चेंडू. चोरकस भिरकावून दिला. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि झेल टिपला जातोय. तिसरा हादरा, तिसरा झटका लागतोय करंजे संघाला. फलंदाज संकेत बॅक टू पवेलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज नितीन मैदानामध्ये. चला लवकरच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे नितीन. चला स्पीडअप घ्या. जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये घोषित क्षेत्रात. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र समीकरण झाले. येणारे 6 चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता त्या ठिकाणी असे करंजे संघाला जिंकण्यासाठी. स्पीडअप घ्या. पंच त्या ठिकाणी ताकीद द्यायची आहे. पंच सहा चेंडू आणि 12 धावा. पहिला चेंडू जोरकस भिरकावून दिलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. चांगला झेल परंतु सीमा रेषेलगत आपण पाहतोय. पंच यस नितीन धावचित होतील. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. यस पंच कॉल. एकच धाव दिली जाईल. नितीन धावचित झालेत, धावबाद झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आप्पा. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक होतीये. धावचीची संधी. यष्टीरक्षकाकडून कलेक्शन बरोबर होत नाहीये. यष्टीरक्षण तेवढं आपण त्या ठिकाणी पाहतोय गचा. त्याचा खामियाजा भोगावा लागेल. 2 धावेसह धावफलक पुढे सरकतय. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. तब्बल 48 धावा. येणारे आता मात्र 4 चेंडू आणि आवश्यकता असेल
9 धाव्यांची आवश्यकता असेल येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये. स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. अख्खूट टप्प्याचा चेंडू फुल केलाय. चेंडू जातो मिड ऑन रिजन मध्ये, नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होतोय परंतु थोडस फंबल होत आहे. अडवतील फेकतील तोवर 2 धावा त्या ठिकाणी धावून अर्जित केल्या जात आहेत. आता मात्र समीकरण होत आहे येणारे 3 चेंडू आणि आवश्यकता असेल 7 धाव्यांची. तीन चेंडू 7 धावा, 7 धावा 3 चेंडू. आता मात्र चेंडू चांगला होता, हलक्या हाताने खेळून काढलाय. मिड ऑफ रिजन मध्ये अडवला जाईल आणि गचा थ्रो, त्याचा फायदा उचलत आहेत दोन्ही फलंदाज. चित्त्याच्या चपळाईने 2 धावा धावून अर्जित केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. मैदानामध्ये एक वेगळाच खेळ चालू आहे. जिथे एकच धाव होती तिथे मात्र 2 धावा दिल्यात. आता मात्र समीकरण झालंय येणारे 2 चेंडू आणि आवश्यकता असेल 5 धाब्यांची. चित्तथरारक हा सामना आपण पाहतोय प्रेक्षकांच्या भेटीला. चांगली गोलंदाजी नक्कीच आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये केली जाते परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये आणि त्याचा खामियाजा भोगावा लागतोय. जिथे एकच धाव आहे तिथे मात्र 2 धावा धावून अर्जित केल्या जात आहेत. यस, थोडासा फंबल झालाय. गोलंदाज प्रेम याच्या माध्यमातून. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावा, 5 धावा आणि 2 चेंडू. चांगलं समीकरण मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. यस, फ्लरलेचा चेंडू होता, खोदून काढलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे परंतु पुन्हा एकदा फंबल होत आहे. क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि त्याचा खामियाजा पुन्हा एकदा भोगावा लागतोय. 2 धावा धावून अर्जित केल्या जात आहेत. येणारा 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेला लागू आहे, याची नोंद घ्या. कंपल्सरी आपल्याला 3 धावा धावाव्या लागतील. माते संघाचा कर्णधार आपण तयारीत राहा. टॉस्का बॉक्सपाशी या नाणेफेकीसाठी. माते संघाचा कर्णधार सामन्याकडे जाऊयात. रोमांच शिगेला नेणारा हा सामना, प्रेक्षकांची धडकन वाढवणारा हा सामना. 1 चेंडू 3 धावा. अकुट टप्प्याचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. फंबल झालाय. 2 धावा धावून अर्जित केले जात आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस, 2 धावा धावून अर्जित केल्यात आणि फक्त 1 धावेनी हा धुंदे संघ जिंकलाय. प्रयत्न कुठेतरी थोडेसे जास्त होते त्याच्या कारणे हा सामना जिंकला गेलाय. हार्ड लक फॉर करंजी संघ. आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. चला, माते संघ कर्णधार यायचा आहे, त्याचप्रमाणे धुंदे संघ आपला कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी पाठवायचा आहे.